श्री स्वामी समर्थ माझ्या स्वामी माऊली या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्व स्वामी भक्तांचे खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण गुढीपाडव्याच्या दिवशी कोणकोणत्या सेवा कराव्यात याबद्दल माहिती बघणार आहोत। गोरक्ष चिंच लाल कपड्यात बांधून त्यावरती 11 माळी श्री स्वामी समर्थ मंत्र जप करून प्रवेशद्वारावर आतील बाजूने लावावे, यामुळे घरात वाईट शक्ती प्रवेश करत नाही। वडाच्या झाडाची 3 इंच लांबीची मुळी व रंगारी हिरडा कुटुंब प्रमुखाने आपल्या उजव्या हातात घेऊन सामुदायिकपणे 1 माळ श्री स्वामी समर्थ मंत्र जप करावा। नंतर त्या वस्तू पाटावर ठेवून त्यांची ओम वम वनस्पते नम या नाममंत्राने पंचोपचार पूजा करावी आणि खडीसाखरेचा नैवेद्य दाखवावा व त्या सर्व वस्तू एका लाल पिशवीत भरून आपल्या प्रवेशद्वाराच्या चौकटीच्या आतून खिळ्यास टांगावे। या तोडग्यामुळे घरातील सर्व व्यक्तीचे आजार, बाधा व संकटे यापासून संरक्षण होते। गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला धनधान्य समृद्धीकारक तोडगा करायचा आहे। हा तोडगा गुढीपाडव्यास किंवा या दिवशी जमले नाही तर कुठल्याही बुधवारी शुभ योग असताना करावा। जर आपण मागच्या वर्षी हा तोडगा केला असेल तर ती जुनी पोटली पवित्र प्रवाहात विसर्जन करून नवीन पोटली तयार करावी। पोटली तयार करण्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य असे आहे: तांब्याचा 1 गोल तुकडा, तांब्याच्या छोट्या पादुकांचा जोड, नवे गहू 1 मूठ, 1 हळकुंड, 1 मोठा रंगारी हिरडा, 1 मूठ खडे मीठ, 1 मूठ नागकेशर इत्यादी साहित्य हळदीने पिवळ्या केलेल्या कपड्यात घालून पिवळ्या दोऱ्याने शिवून पोटली तयार करावी। नंतर त्या पोटलीची ओम श्रीम श्रीये नम या नाममंत्राने पंचोपचार पूजा करावी। खडीसाखरेचा नैवेद्य दाखवावा। नंतर ती पोटली उजव्या हातात घेऊन श्री स्वामी समर्थ मंत्र 1 माळ, श्री लक्ष्मी गायत्री मंत्र 1 माळ, श्री विष्णू गायत्री मंत्र 1 माळ, श्री कुबेर मंत्र 1 माळ आणि श्री सूक्त 1 वेळा किंवा जर तुम्हाला शक्य असेल तर 16 वेळा श्री सूक्ताचा जप करून तिला गुगुलचा धूप देऊन घराच्या ईशान्य कोपऱ्यात पिवळ्या दोऱ्याने ती पोटली बांधावी। शक्यतो स्वयंपाकघरात बांधावी, यामुळे धनधान्याची कमतरता भासत नाही। जर तुमच्याकडे शेती असेल तर दुपारी सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या शेतामध्ये मधोमध खड्डा करावा। त्या खड्ड्यात 1 वेळ भूसूक्त म्हणत अभिषेक करून 1 माणूस जेवेल एवढा नैवेद्य ठेवावा आणि प्रार्थना करावी: हे भूमिरूपिणी सीता माते, आपल्या कृपेने प्राप्त झालेल्या या अन्नाचा नैवेद्य आपणास अर्पण करत आहे। आपल्या या असीम कृपेबद्दल धन्यवाद व कृतज्ञता व्यक्त करतो, अशी विनंती करून तो नैवेद्य त्या खड्ड्यातच पुरून टाकावा। गुढीपाडव्याच्या दिवशी या सर्व सेवा तुम्ही नक्की करा। ह्या सर्व सेवा आपल्याला दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रामधून सांगण्यात आलेल्या आहेत, त्यामुळे ह्या सेवा नक्की करा। श्री स्वामी समर्थ।